नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहायची आहे अंड्यांपासून रेसिपी। 1 डझन अंडी आहेत आणि त्यापासून छान अशी रेसिपी बनवायची आहे। याबरोबर तुम्ही नक्कीच 2 चपात्या 2 भाकऱ्या जास्त खाल आणि चव तर इतकी अफलातून लागते। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। पाणी गरम करत ठेवायचं आहे 2 ग्लास। पातेलं थोडं मोठं घ्यायचं म्हणजे अंडी त्याच्यात बुडली पाहिजेत। आता गरम करत ठेवल्यानंतर थोडंसं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मीठ का घालायचं आहे मैत्रिणींनो, आपली अंडी छान शिजली जातात आणि वरचं कवच असलं ते फुटत नाही। त्याकरता मीठ घालायचं आहे आणि गरम करूनच थोडं मीठ घालायचं आहे पाणी, म्हणजे आपली अंडी छान उकडली जातात। आता त्यासाठी काय लागणार आहे आपण पाहू। मसाले आहेत काही, ते आहे खसखस, अर्धा चमचा खसखस, जिरं, धणे, बडीशेप आणि हे आहे काळी मिरी, लवंगा, मोठी वेलची, छोटी वेलची, त्रिफळा, दालचिनी, चक्रफूल आणि हे आहे जावित्री। असे आपले मसाले घ्यायचे आहेत आणि नंतरच पुढचं रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी 2 मोठे कांदे कापून घेतले आहे, अर्धी वाटी खोबरं आहे सुकं, लसूण आणि धणे। आता आपण धणे, बडीशेप, जिरं आणि हे शाही जिरं मैत्रिणींनो, शाही जिरं नक्की घाला, म्हणजे भाजीला चव अगदी तुम्ही हॉटेलमध्ये खाता अशीच बनणार आहे। आपल्याला बनवायचं आहे खारं अंड। कधी तुम्ही पाहिलं का करून? आता हे आपले खडे मसाले आहेत ते सुद्धा घालायचे आहेत। लवंगा, मिरी, दालचिनी, चक्रफूल, मोठी विलायची 1 आणि छोट्या 2-3 विलायच्या। हे सगळं छान खमंग भाजून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। आता आपण जावित्री घालणार आहोत। जावित्री लास्टला घालायची आहे, कारण ती एकदमच पातळ असते, त्यामुळे पटकन भाजली जाते आणि जळू नये म्हणून नंतर घालायची आहे। गॅस बंद केल्यानंतर खसखस घालायची आहे। खसखससुद्धा पटकन भाजली जाते, त्यामुळे गॅस बंद करूनच खसखस भाजून घ्यायची आहे, कारण आपलं पॅन गरमच आहे। आता त्याच पॅनमध्ये, लोखंडाचा पॅन आहे मैत्रिणींनो, त्यामध्ये आपण अर्धी वाटी खोबरं कापून घेतलेलं आहे, पातळ पातळ तुकडे करून। पातळ तुकडे याच्यासाठी केलेले आहे, मिक्सरला सहज वाटलं जातं, त्यामुळे आता खरपूस भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेलही घालू, आपण खडे मसाले भाजलेले आहेत, त्याच्यात अजिबात तेल घातलेलं नाही आहे, सुक्केच मसाले भाजलेले आहेत, पण आपल्याला खोबरं आणि कांद्यामध्ये तेल घालून भाजायचं आहे। आता खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला कांदासुद्धा तेवढाच लालसर खरपूस भाजायचा आहे। कांद्याला थोडा वेळ लागतो, खोबऱ्याला अजिबात वेळ लागत नाही। त्यामध्ये थोड्याशा म्हणजे 2-3 हिरवी मिरची घालणार आहे, आल्याचे तुकडे आहेत आणि लसूण, हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। हाय का नाही भन्नाट रेसिपी। आता कोथिंबीरही सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये घोळून घ्यायची आहे, थोडीशी भाजली जाते तेलावरती, तिचा स्वादही छानच येतो, अप्रतिम। आता हे सगळे मसाले भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यात घालायचं आहे तमालपत्रसुद्धा,
घालून वाटून घ्यायचं आहे. आता वाटल्यानंतर थोडं ह्यामध्ये आपण जे खोबरं, कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सुद्धा त्यामध्येच वाटून घ्यायचं आहे. पण आधी आपण सुके मसाले वाटून घ्यायचे, म्हणजे बारीक होतं ते पावडर. आता हा सगळा मसाला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि आपली उकडलेली अंडी आहे त्याचं काय करायचं आहे पाहू. मीठ घातलेलं आहे, थोडंसं मीठ जास्तच घालायचं कारण आपल्याला खारं अंडं करायचं आहे. आता अंडी उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहे आणि जसं आपण वांग्याला मध्ये चिरा देतो त्याप्रमाणे चिरं पाडून घ्यायची आहे, कारण आपल्याला त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. आपल्याला अजिबात लाल मसाला कोणताही न वापरता खारं अंडं बनवायचं आहे. खसखस आणि बाकीचे मसाले आहेत त्यामुळे आपलं हे पदार्थ इतका भारी बनतो का नक्कीच तुम्ही पाहुणे आल्यानंतरसुद्धा हा पदार्थ तुम्ही करून खाऊ घालू शकता, वेगळ्या पद्धतीचा, वेगळ्या चवीचा. मसाला अगदी व्यवस्थित भरायचा आहे अंड्यामध्ये. थोडंसं तुटलं तरी चालतंय, कारण अंडं म्हटलं का अगदी पातळ असतं. आता भरून घेतलेली अंडी आपल्याला जे मसाले भाजले होते त्या पॅनमध्ये थोडं तेल घालून आणि जिरं आणि मोहरी ह्याचा तडका द्यायचा आहे. आणि ह्या तडक्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंगही घालायचं आहे. आता कढीपत्ताही घालून घेऊ भरपूर असा आणि फोडणी तयार करून घेऊ. आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला घालायची आहे मसाला भरून ठेवलेली खारी अंडी आणि ह्या तडक्यामध्ये छान घोळवून घ्यायची, म्हणजे अंड्याला आणखीन स्वाद येतो. आता भरलेली अंडी आहेत त्यामुळे थोडं हलक्या हाताने हलवायचं आहे. हे पहा, थोडंसं हळदही वरून घालून घेते म्हणजे कलर सुंदर येतो. आणि पॅन फक्त हलवत राहायचं आहे, कशानेही हलवायची गरज लागत नाही आपल्याला. खरपूस झाल्यानंतर अंडी आपल्याला पुढची कृती काय करायची आहे पाहू. एक पॅन ठेवायचं आहे दुसरं गॅसवरती. अंड्याचं पॅन बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे 2 चमचे. त्यामध्ये आपल्याला उरलेला मसाला आहे, ग्रेव्ही ती घालून घ्यायची आहे. उकळी घ्यायची आहे छानपैकी त्याची. आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं थोडंसं पाणी ओतायचं आहे. चवीनुसार परत मीठ घालायचं आहे. जास्त खारट करायचं नाही. खारं अंडं म्हटलं का नक्कीच थोडंसंच खारं असतं, कारण आपण मसाले बाकी वापरले नाही, फक्त खडे मसाले, धणे, जिरे, बडीशेप, खसखस ह्याचा स्वाद चवदार येतो, त्याच्यामध्ये चविष्ट लागतं हे खारं अंडं. आता उकळी घ्यायची आहे. थोडंसं मी विसळून पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातलं आणि हे पाणी घातल्यानंतर खळखळून उकळी घ्यायची आहे. मसाल्याला थोडंसं तेल सुटलं ग्रेव्हीला आपल्या का नंतरच अंडी आपल्याला याच्यात सोडायची आहे. तुम्ही पाहत आहात छान अशी उकळी आलेली आहे
आणि ह्यामध्ये आपलं थोडंसं धणा मसाला पावडर घालून घ्यायची आहे, म्हणजे गरम मसाल्याची. झाकण ठेवायचं आहे आणि उकळी आली का छान तेल सुटले, तुम्ही पाहू शकता बाजूला. अशी ग्रेव्ही शिजली पाहिजे, म्हणजे आपोआप बाजूला तेल सुटतं. आता ही ग्रेव्ही शिजलेली आहे, त्यामध्ये आपल्याला अंडी सोडायची आहेत आणि परत एकदा उकळी घ्यायची आहे. पहा मैत्रिणी, तुम्हाला असं आवडलं खारं अंडा तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. लहान मुलांना मोठ्यांना आवडणारी रेसिपी आहे, नक्की करून पहा. तोंडाला चव देणारी, 2 भाकऱ्या किंवा चपात्या जास्त खाऊशी वाटणारी ही खाऱ्या अंड्याची रेसिपी नक्कीच करून पहा आणि एक लाईक जरूर करा. कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कसं वाटलं. बाय बाय.